बंधूंनो, मी अंकुश पाटील ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत, खूप शेतकऱ्यांचे फोन येत आहेत की सर DAP खत कसं बनवायचं, कारण मार्केटमध्ये DAP खत मिळत नाही. केंद्रीय कृषी मंत्री म्हणत आहेत की जागतिक बाजारपेठेमध्ये खताचा तुटवडा असल्यामुळं खतं भारत देशामध्ये आपल्याला टंचाई भासवू शकते. मग आपल्याला बांधवांनो, नैसर्गिक शेती सेंद्रिय शेतीकडे या आपल्या सन्माननीय कृषी मंत्र्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे वळा म्हणून, परंतु आपल्या जमिनीला सवय लागलेली आहे. त्याच पद्धतीनं नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला जैविक त्याच क्वालिटीचं जे बाजारातून आणतोय ते खत म्हणजे काय आणि त्या क्वालिटीचं खत कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहे. शेतकरी बांधवांनो, ज्यावेळेस आपण DAPचं खत आणतोय त्या पोत्यावर लिहिलेलं असतं बांधवांनो. काय लिहिलं असतं? N18% P, त्याच्यावर लिहिलं असतं बांधवांनो P2O5. फॉस्फरसचे 2 आयटम, ऑक्सिजनचे 5 आयटम. बघा, 2 फॉस्फरसचे आयटम आणि 5 ऑक्सिजनचे आयटम, असं मिळून 46% आहे. आपण काय म्हणतोय 1846. पण बांधवांनो, हे 1846 नाही, आपली इथं कशी फसवणूक होते किंवा जम्बलिंग कसं होते बघा. ॲक्च्युली हे P2O5 46% आहे. म्हणजे याच्यामध्ये शुद्ध फॉस्फरस किती आहे? फॉस्फरस आणि ऑक्सिजन यांची पार्टनरशिप 46% मध्ये आहे. लक्षात घ्या, 46% फॉस्फरस नाही, लक्षात घ्या. फॉस्फरस आणि ऑक्सिजन 2 फॉस्फरसचे आयटम आणि 2 फॉस्फरसचे एक सांगितले तर 2 फॉस्फरसचे शेअर्स आणि ऑक्सिजनचे 5 शेअर्स, असे मिळून 46% आहे. मग आता याची फोड करून बघू बांधवांनो. तर आता आपण जर बघितलं तर 2 फॉस्फरस आहे, P2ची फोड करू. नायट्रोजन 18%, तो 18%च मिळेल आपल्याला. P2O5 46 म्हणजे P2, P अधिक P 2 घेतले आपण. P2O5 घेताना P अधिक P, P म्हणजे फॉस्फरसचे 2 झाले. ऑक्सिजनचे किती आहे? तर 5 आहेत. ऑक्सिजन मग आपण 5 वेळा घेतलं. ऑक्सिजन 1, ऑक्सिजन 2, ऑक्सिजन 3, ऑक्सिजन 4, ऑक्सिजन 5. आता याचं ॲटॉमिक वेट घेऊ. Pचं फॉस्फरसचं ॲटॉमिक वेट आहे शेतकरी बांधवांनो 31. परत दुसऱ्या फॉस्फरसचं वेट आलं 31. हे आलं फॉस्फरस. अधिक ऑक्सिजनचं वेट किती आहे? 16. 16 किती येणार म्हणा? 16 अधिक 16 अधिक 16 अधिक 16 अधिक 16 हे झालं. मग टोटल फॉस्फरिकचं ॲटॉमिक वेट किती झालं? 31 आणि 31 62 हे फॉस्फरसचं त्याचं ॲटॉमिक वेट. आणि हे 16 पंचे 80 हे ऑक्सिजनचं ॲटॉमिक वेट झालं P2O5 मध्ये 80. टोटल किती झाले? 62 अधिक 80 झालं 142. म्हणजे P2O5चं ॲटॉमिक मॉलिक्युलर वेट झालं 142. आता या मॉलिक्युलर वेटमधून आपल्याला काय काढायचं आहे की ह्याची पार्टनरशिप आहे 46% मध्ये. मग आता आपल्याला कसं करायचं आहे बघा, फॉस्फरसची टक्केवारी काढायची आहे. P2O5 मधून फॉस्फरस आपल्याला किती मिळणार आहे? तर फॉस्फरसचं ॲटॉमिक Pची काढायचं. मग ज्याची P काढायची आहे, फॉस्फरसचं वजन किती आहे? 62 भागिले टोटल वजन किती मॉलिक्युलर वेट P2O5चं 142. 62 भागिले 142 किती टक्क्याचं आहे? ते किती टक्के P2O5 आहे तुमचा याच्यामध्ये? 46. 62 भागिले 142 गुणिले 46 बरोबर आलं 20.01%. म्हणजे 20% फॉस्फरस आहे याच्यामध्ये. मग ऑक्सिजन किती टक्के आहे त्याच्यामध्ये? ऑक्सिजनचं वजन किती आहे यामध्ये P2O5 मध्ये? 80. आता आपण काढलं भागिले P2O5चं वजन 142. बघा, इथं पण 142 भागायचं, इथं पण 142 गुणिले किती टक्क्याचं आहे? 46. इथं पण 46 गुणिले इथं पण. फक्त काय बदललं? 62 आणि 80. 62 फॉस्फरसचं वजन, 80 ऑक्सिजनचं वजन. 80 भागिले 142 गुणिले 46 बरोबर 25.99% हे आलं ऑक्सिजन. 20.01% अधिक 25.99 जर बघितलं तर बरोबर 46% येतं. म्हणजे आपण काढलेलं बरोबर आहे. मग आपण किती टक्के फॉस्फरस आहे? ॲक्च्युली 20%. किती? 20% फॉस्फरस आहे. मग आपल्याला हा 20 अधिक 18 झालं टोटल आपलं 38%. नायट्रोजन आणि फॉस्फरस
दोन्ही मिळून 38 आहे. म्हणजे टक्के म्हणजे शेतकरी बांधवांनो 100 किलोला, म्हणजे टोटल 100 किलोमधून 38 किलो गेल्यानंतर 62% जे राहिलेलं आहे ते आहे फिलर मटेरियल. फिलर याने काय आहे माहीत नाही. अधिकारी ज्यावेळेस हे सॅम्पल टेस्ट करतात फक्त काय बघणार, नायट्रोजन किती आहे, P2O5. पण आपली जमीन जी आहे 62% जे फिलर मटेरियल आहे ते काय आहे माहीत नाही. ते जमिनीला चांगलं आहे, पोषक आहे हे माहीत नाही. याच्यामुळं काय होते, आता लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये कसं आहे की जिसकी संख्या भारी उतकी भागीदारी उसकी उतनी भारी बागी. म्हणजे आता बघा तुमच्या पिकाला लागणारे पर्सेंटेज आहे 100 किलोमध्ये 38 किलो लागणारेच न्यूट्रिएंट आहेत आणि 62 किलो आहे. याच्यामध्ये कोणती केमिकल्स आहेत माहीत नाहीत. हे जमिनीला घातकी असू शकतात, पिकाला तुमच्या घातकी. मग आता लोकसंख्या म्हणजे 38 किलो तुमचे उपयोगी घटक आहेत आणि 62 किलो हानिकारक घटक आहेत. याच्यामुळंच आपली जमीन खराब झालेली आहे आणि याच्यामुळंच आपल्या पिकांना रोग येतोय. मग आपल्याला आपल्या घरी हे जे 62% 100 किलोमध्ये 62 किलो जे नको असलेलं केमिकल आपण टाकतोय आपल्या शेतामध्ये पिकांना, मग आपल्याला काय करायचं आहे, याच्याऐवजी फिलर मटेरियल आपल्याला शुद्ध केलेलं फिल्टर केलेलं पाणी वापरायचं आहे. मग आता आपल्याला शेतकरी बांधवांना काय करायचं आहे, शेतकरी बांधवांना आता आपल्याला याला मग ॲक्च्युली आपला आला किती, 18% नायट्रोजन आला आणि 20% DAP मध्ये कॅल्क्युलेशननुसार फॉस्फरस आला. म्हणजे जेवढा नायट्रोजन आहे त्याच्यापेक्षा थोडासाच फॉस्फरस ज्यादा येणार आहे. म्हणजे आपण युरिया 2 किलो घेतला, युरिया 2 किलो घेतल्यानंतर 920 ग्रॅम नायट्रोजन आणि फॉस्फरिक ॲसिड 3.5 किलो घेतल्यानंतर जवळजवळ 270 गुणिले 3 किती झाला, 270 गुणिले 3 810 अधिक 135 945. म्हणजे 3.5 किलो घेतल्यानंतर फॉस्फरिक तुम्हाला 945 ग्रॅम फॉस्फरस मिळणार आहे पी. म्हणजे म्हणून आपल्याला DAP बनवण्यासाठी 10 लिटर जी आहे आपण घेणार आहोत, तिथं आपण काय करायचं आहे, DAP घेण्यासाठी पहिल्यांदा 7 लिटर फिल्टर पाणी घेणे, त्याच्यामध्ये 2 किलो युरिया टाकणे अधिक 3.5 किलो फॉस्फरिक ॲसिड टाकणे. झालं तुमचं DAP तयार. शेतकरी बांधवांनो काय कराय, 7 लिटर पाणी घ्या, त्याच्यामध्ये 2 किलो युरिया टाका आणि पहिल्यांदा युरिया विरघळून घ्या आणि त्याच्यामध्ये 3.5 किलो चांगल्या क्वालिटीचा, एक फूड ग्रेड क्वालिटी मिळाला तुम्हाला घ्या, नसेल वनिता कंपनीचा चांगला आहे, इंडिकेमचा चांगला आहे, इतरही कंपन्या चांगल्या आहेत फवारणीला वापरणं, किंवा आपलाही ब्रँड आहे तुम्ही वापरू शकता, तर तो घेऊ शकता फॉस्फरिक ॲसिड. तो तुम्हाला घेतल्यानंतर 3.5 किलो टाका, तुमचं DAP तयार होईल अक्षरशः 10 मिनिटांमध्ये. आता तुमचा प्रश्न असा तयार होईल की मराठवाडा विदर्भातला माझा शेतकरी जो आहे हे वापरायचं कसं. आम्ही 50 किलो खत टाकतोय, कापूस असेल तूर असेल, हे 50 किलोचं तुमची बरोबरी करणारा असेल तर आम्हाला किती घ्यावं लागेल, तर 10 लिटर बरोबरी करतो सर. किती, फक्त 10 लिटर. आणि नॅनो बेसमध्ये जातं फिल्टर एकदम. आणि याचे जे रिझल्ट आहेत हे पिकाला लागू होतं अवघ्या 8 ते 10 तासामध्ये.
हे पिकांना लागू होतं 8 ते 10. फवारणीसाठी घ्यायचं असेल तर 1 लिटर पाण्यासाठी 4 ते 5 मिली फवारणीला घ्या आणि ज्यावेळेस तुम्हाला जमिनीतून द्यायचं असेल तर 4 ते 5 लिटर जमिनीतून ड्रीपद्वारे द्या. नसेल आपलं ड्रीप तर तुमचा कापूस असेल, फळभाज्या असतील, भाजीपाला असेल तर पाटीच्या समजा 150 लिटर 200 लिटर पाण्यामध्ये तुम्ही 5 लिटर टाका, त्याच्यामध्ये अमिनो टाका वगैरे जे तुम्ही खते घेणार त्याचा आपण व्हिडिओ सेपरेट बनवू आणि ते सरळ तुम्ही पंपानं पुढचा स्प्रेचं नोझल काढा आणि पाण्याची अशी धार लागते आणि असं सोडत चला पिकाच्या बुडाला. बाहेरची खतं टाकण्याची गरज नाही आणि याच्यामध्ये खूप भेसळ आहे. तर आता शेतकरी बांधवांनो असं तुम्ही वापरा, खूप ट्रिमंडस रिझल्ट येतील आणि आपले पैसे वाचवतील. शेतकरी बांधवांनो आपल्या लेकरा बाळांचे पैसे वाचवा. मी कळकळीने सांगतो शेतकरी बांधवांनो, खूप लोकांना हे बघवत नाही. आता आपल्यावरती कारवाई करण्याचं षडयंत्र खूप मोठ्या स्वरूपात चालू आहे. मी कालच एक आपल्याला बघितला व्हिडिओ. तर मी काल पुणे कृषी आयुक्तालयामध्ये जाऊन आलो आहे. त्यांना पत्र दिलेलं आहे. 9 तारखेला त्यांना सांगितलेलं आहे. त्या पत्रामध्ये मी काय उल्लेख केला शेतकरी बांधवांनो, त्या पत्रामध्ये मी सांगितलेलं आहे की आम्ही असं काम करतोय. केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितले खताची टंचाई होत असते, भासणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री म्हणतायत की तुम्ही नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेतीचा अवलंब करा, परंतु याचं प्रशिक्षण तुम्ही आम्हाला देत नाही. उलट लिंकिंगची खतं मिळत आहेत, बोगस खतं मिळत आहेत. आणि आपले जे पुण्याचे कृषी आयुक्त सन्माननीय जे सूरज मांढरे साहेब आहेत, हे जे आहे 3 जून 2025ला दुपारी 3 वाजता पुण्यामध्ये डेक्कन जिमखान्यामध्ये जपानची कंपनी M2 लॅबो भारत प्रायव्हेट लिमिटेड हे तिथं गेले होते आणि त्यांनी सगळे महाराष्ट्रातले शेतकरी वगैरे ते नेले होते. आणि त्या कार्यक्रमाला त्यांनी सांगितलं की त्या जपानच्या शास्त्रज्ञांनी की भारतामध्ये सेंद्रिय शेती करण्यासाठी किंवा जमीन सुपीक करण्यासाठी अमिनो ॲसिडचा जास्त वापर झाला पाहिजे. मला सूरजजी मांढरे साहेबांना सांगण्यास अभिमान वाटतोय की माझा महाराष्ट्रातला शेतकरी, तुम्ही जे तुम्हाला माहिती मिळाले 3 जून 2025ला, परंतु माझा शेतकरी मार्च महिना जानेवारी महिन्यापासून तुमच्या 5 महिने अगोदरपासून माझा शेतकरी वापरायला लागलेला आहे. हे कुणी दिलं यांना? हे दिलेलं आहे आई जगदंबेनी. हे शेतकऱ्यांसाठी दिलेलं अमिनो ॲसिड हे वरदान आहे. आणि त्या वरदान जी आई जगदंबेचं जे काम आहे, ही आई जगदंबेची शेतकऱ्यांसाठी असलेलं, शेतकऱ्याचा माझा टिकला पाहिजे या कामासाठी मला निवडलं, शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी. म्हणून मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. परंतु हे गावोगावी करत असताना 165-64 झाल्या कार्यशाळा. या 164 कार्यशाळा झालेल्या असताना महाराष्ट्रामध्ये खूप शेतकरी वापरत आहेत, परंतु काही कृषी अधिकाऱ्यांना याचा धक्का बसलेला आहे. या पत्रामध्ये मी सांगितलेलं आहे की तुम्ही आम्हाला घरच्या घरी रासायनिक खतं आणि औषधं कशी बनवायचं याचं आम्हाला प्रशिक्षण द्या. याच्यामध्ये 19-19, 12-61, ह्युमिक ॲसिड, अमिनो ॲसिड. अंकुश पाटील एकटा कितोपर्यंत पडणार आहात? तुम्ही जे कृषी विभाग आहात, तुम्ही म्हणताय चोर बेटी लावायची नाही, आमच्या शेतामध्ये हे लावायचं नाही. तुम्हाला जे दिलेलं आहे, आमच्या शेतकऱ्यांच्या टॅक्समधून जो पैसा मिळतोय, जे कृषी विभागाचे अधिकारी आहेत, हा शेतकऱ्यांच्या घामातला टॅक्समधला पैसा आहे, कुठल्या कंपनीच्या दलालीतनं मिळालेला पैसा नाही. तर तुम्ही आम्हाला काय करायचं, तुमचं काय काम आहे की तुम्ही आम्हाला नवीन नवीन तंत्रज्ञान द्यायचं आहे. परंतु या उलट आम्ही काम करत असताना, शेतकऱ्यांना विनामूल्य मोफत मार्गदर्शन करत असताना तुम्ही आम्हाला हे कार्य थांबवा आणि अन्यथा तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू अशी तोंडी धमकी देत आहात. परंतु ह्याला शेतकरी बांधवांनो, तुम्ही जे काय मला सपोर्ट दिलेला आहे, तर यांना आम्ही पुण्याच्या कृषी आयुक्तांना सांगितलेलं आहे की तुम्ही हे मार्गदर्शन करा. हे उलट काम जे आहे कृषी विभागात असताना, परंतु ज्यांना आपण पोलिसांना, ज्यांच्यामुळं कायदा सुव्यवस्था अबाधित आहे, ज्या पोलिसांना लोक नावं ठेवतात किंवा हे म्हणतात, परंतु सोलापूर जिल्ह्यामध्ये जे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, माननीय अतुल कुलकर्णी सर यांनी ही समस्या ओळखली आणि यांनी 1 वर्षामध्ये माननीय सन्माननीय अतुल कुलकर्णी सरांनी सोलापूर जिल्ह्याच्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा घेतल्या
म्हणून सगळ्या शेतकरी बांधवांनो, मला सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं निवृत्त पोलीस संघटना जे महाराष्ट्रात काम करते, महाराष्ट्र अखिल महाराष्ट्र, या सगळ्यांचं शेतकऱ्यांच्या वतीनं आभार व्यक्त मला करावं वाटतंय. आता ते पोलिसांचा या कृषी विभागाचं काम पोलीस संघटना करतायत, परंतु कृषी विभाग मात्र शेतकऱ्यांचा जिथं फायदा होतोय तो कसं बंद पडून कंपन्यांची दलाली कशी होईल, कंपन्यांची कशी घरं भरली जातील हे कळलं आहे. यासाठी मी त्यांना काल पत्र दिलेलं आहे. या पत्रात सांगितलेलं आहे, तुम्ही जर आम्हाला घरच्या घरी निविष्ठा बनवण्याचं तंत्रज्ञान जर नाही दिलं तर आम्ही 9 जून 2025ला मंगळवारी दिनांक 9 जून 2025ला पुणे कृषी आयुक्तालयाच्या कार्यालयासमोर महाराष्ट्रातील सर्व शेतकरी आम्ही मिळून सर्वजण आम्ही तिथं ठिय्या आंदोलन करेन आणि तिथं जोपर्यंत तुम्ही देणार नाही, GR काढणार नाही, तोपर्यंत आमची तिथं कार्यशाळा राहतील. तुम्ही असं समजू नका 2 तास बसतील. तुम्ही 1 महिना लावा, 2 महिने लावा, 1 महिना, 2 महिने, 3 महिने, जोपर्यंत तुम्ही निर्णय घेणार नाही तोपर्यंत पुणे कृषी आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन. आम्ही तुमच्या विरोधात घोषणाही देणार नाही. आमचं तिथं जे ज्ञानदान आहे तुमच्या कार्यालयासमोर दिलं जाईल. तुमच्या काय शंका असतील या शेतकरी बांधवांना मला विनंती करावीशी वाटते. या तिथं आंदोलनात तुमच्या पाठिंबाची गरज आहे, तुमच्या उपस्थितीची गरज आहे. मी तिथं येतोय. तुम्ही आपल्या लेकराबाळांसाठी, आपल्या ह्या ज्ञानदानासाठी तुम्ही इथं या आणि हे DAP खत मी जे सांगितलेलं आहे ह्या वैज्ञानिक पद्धतीनं तुम्ही घरी बनवा आणि आपलं कुटुंब, आपला देश वाचवा. शेतकरी बांधवांनो, देश वाचवण्यासाठी कुठेही युद्धावर जाण्याची काही गरज नाही. कुठल्याही कुणाची झेंडे उचलण्याची काही गरज नाही. फक्त एकच काम करा, तुम्ही टिकला पाहिजे, तुमचे पैसे वाचले पाहिजे. तुम्ही टिकला तर देश टिकेल, लक्षात घ्या. शेतकरी वाचवा तरच देश वाचेल. शेतकरी वाचवा, देश वाचवा. इथंच थांबतो. जय जवान, जय किसान.